नमस्ते, मी शांभवी साळोखे. आज आपण वास्तू व्हिजिटला आलो आहे पेणला. जर तुम्ही बघितलात तर या मॅमनी नवीन हा जो बंगला आहे तो विकत घेतला आहे आणि त्यांची इच्छा आहे की इथे राहण्याआधी हे घर पूर्णपणे रिनोव्हेट करून वास्तूनुसार करून घेऊन न राहायला यायचं होतं, जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम नकोत. बघा, आपण या घरामध्ये जेव्हा आलो तेव्हा या घरामध्ये आधी जे राहत होते त्यांची पहिलं हिस्ट्री काय होती, त्यांची या घरामध्ये ग्रोथ झाली की नाही, या सगळ्याचा पहिला हिस्ट्री जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर या मॅमच्या प्रत्येक घरामध्ये असलेल्या व्यक्तींची आपण कुंडलीसुद्धा बघितलेली आहे. न्युमरोलॉजिकल त्या माझ्या क्लायंट असल्यामुळे त्यांची न्युमरोलॉजिकल ॲनालिसिससुद्धा आपण इथे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण यांना योग्य ते त्यांच्या दिशानुसार मार्गदर्शन करायला चालू केलं. या वास्तूची पूर्णपणे एनर्जी चेक केली गेली. एनर्जी चेक केल्यानंतर ज्या ठिकाणी दोष आहे त्या ठिकाणी काही उपाय केले पाहिजेत किंवा ज्या ठिकाणी ऊर्जा चांगली लागली आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथे काय पाहिजे हे पण त्यांना आपण सांगितलेलं आहे. तसेच टॉयलेट बाथरूमची दिशा योग्य आहे का, देवघर कुठे असले पाहिजे, त्यांच्या कुठल्या मुलाला कुठली रूम प्रेफरेबल राहील, त्याच्यानंतर त्यांची जी गॅलरी आहे ती कुठल्या दिशेला आहे, ती योग्य आहे का, त्याच्यावर काय उपाय करता येईल हे पण बघितले. आजूबाजूला असलेली झाडे, ड्रेनेज पाईप हे सुद्धा आपण इथे चेक केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्या मॅमचं असं म्हणणं होतं की घराला कलर देताना कुठले कलर कुठल्या रूमला दिले गेले पाहिजेत. त्यानुसार आपण त्यांना कलरचे गायडन्ससुद्धा योग्य तो दिला आहे, जेणेकरून त्या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची ग्रोथ चांगली होईल आणि सुखशांती या घरामध्ये लाभेल. तुम्हालाही अशी वास्तू व्हिजिट करून घ्यायची असेल किंवा वास्तू कंप्लायंट घर करायचं असेल तर नक्की हिलिंग लाईट बाय शांभवीला फॉलो करायला विसरू नका.